आज आपण अप्पमाद वग्गोतील 24वी गाथा पाहणार आहोत. अप्पमाद वग्गातील चौथी गाथा आणि धम्मपदातील 24वी गाथा. आणि ती 1 2 3 4 चौथी गाथा जी आहे ती पहिल्या 3 गाथांना धरूनच आहे. म्हणजे ते पुढच्या सगळ्या गाथा ह्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे असं नाही, तो वेगळा विषय नाही, विषय एकच आहे आणि शिवाय प्रॅक्टिकली पण तो कनेक्टेड आहे. प्रॅक्टिकली कसा तो मी आता सांगतो थोड्या वेळात. तर चौथी गाथा आहे. उत्थानवतो सतिमतो शुचिकम्मस्य निसम्मकारिणो संयतस्य धम्मजीविनो अपमत्तस्य यशोभिवंडति. तर उत्थानवतो, उत्थानवतो म्हणजे जागृत झालेला आहे, उद्योगाला लागलेला आहे. नाही, उत्थान होतं म्हणजे उठलेला, उठलेला म्हणजे कामाला लागलेला आहे, उद्योगाला लागलेला आहे, उद्योगशील. सतीमतो म्हणजे जागृत, जागरूक. शुची कम्मश म्हणजे शुद्ध कर्म करणारा, म्हणजे पुण्यकर्म करणारा असं इथं म्हटलंय. आणि तुम्हाला मी जे पाठवलंय त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला मी जे पाठवलं ते लाडांच्या पुस्तकातलं पाठवलं असणार. धार्मिक जीवन जगणारे असं म्हटलेलं आहे. आता काही लोक म्हणजे ज्याला जसं वाटेल तसं तो अर्थ लावतो. शुची कम्मस्स म्हणजे पुण्यकर्म करणारा. निसम्मकारिणो, आता हे समजून उमजून काम करणाऱ्या. मला वाटतं एकच आहे ते, तेच ट्रान्सलेशन आहे. उद्योगशील, उद्यमशील, उद्योगशील, जागरूक, पुण्यकर्म करणाऱ्या म्हणजे शुचिकर्मस्थ. निसम्मकारिणो, निसम्म, आता याचा अर्थ समजून उमजून, कारिणो म्हणजे काम करणाऱ्या, म्हणजे समजून उमजून काम करणाऱ्या. संयतस्स म्हणजे संयमाने, संयमी, संयमाने. धम्मजीविनो म्हणजे धम्मजीवन जगणाऱ्या. अपमत्तस म्हणजे पुन्हा अप्रमत्त. आता अप्रमत्तचा अर्थ त्यांनी शांत केलाय, परंतु अप्रमत्त म्हणजे पुन्हा भानावर आहे तो. सती, सतीच्या सतीमुळेच भान येतं, सतीच्या प्रॅक्टिसनं भान येतं, म्हणून तो अप्रमत्त म्हटलेला आहे. म्हणजे तो शांत असं केलं त्यांनी. शांत नाही तो, तो जागृतच आहे परत. जागरूकतेची पुढची अवस्था आहे. आणि मग यशो भिवंडती, यशो म्हणजे यश. अभिवर्धन असं त्याचं आपण म्हणतो ना, वर्धन, संवर्धन. वर्धन म्हणजे वाढणे. यशो भिवंडती म्हणजे त्याचं यश वाढत राहतं, त्या माणसाचं यश वाढत राहतं. उद्योगशील, जागृत, पुण्यकर्म करणाऱ्या किंवा शुद्ध कर्म करणाऱ्या, समजून उमजून काम करणाऱ्या, संयमी, धम्मजीवन जगणाऱ्या, अप्रमत्त माणसाचं यश वाढत राहते, खूप वाढते. आता उठाल होतो, उद्योगशील व्हा असं म्हटलेलं आहे. कारण अशा अशा माणसाचं यश वाढतं. म्हणजे मग आता उठा. कशासाठी उठायला सांगितलंय? तर पहिल्या गाथा लक्षात घ्याव्या लागतात त्याच्यासाठी. कारण जागृत जो असतो तो तो जिवंत असतो. तो अमृत पद म्हणजे तो जिवंत आहे. आणि जो अजागृत आहे तो मृतवत आहे. जे
जागृत असतात म्हणजे जे प्रमाद करत नाहीत ते मृतवत आहेत. आणि प्रमाद करणारे जे जागृत आहेत ते अमर असतात, प्रमाद करणारे मृतवत असतात. आणि हे जाणून पंडित लोक प्रयत्नशील असतात. आणि मग सतत जागृत असणारे, पराक्रम करणारे, त्याच्यात मग्न असणारे लोक हे निर्वाण प्राप्त करतात. म्हणून चौथ्या गाथेत म्हटलेलं आहे, उठा, उठा, जागृत व्हा, म्हणजे कामाला लागा. म्हणजे कसं आता प्रॅक्टिकल, सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. कामाला लागा हा फक्त याचा भाग नाही, हा अभ्यासाचा भाग नाही, किंवा नुसत्या चिंतनाचा, विचारांचा पण भाग नाही. आता कामाला लागा, कारण जो कामाला लागतो, जो उद्योग करतो, म्हणजे प्रयत्न करतो. आता काय प्रयत्न करायचे, हा आपला प्रॅक्टिकल पार्ट आपण थोडासा याच्यात पुन्हा एकदा पाहणार आहोत. कालच्या वर्गाचा शेवट आपण शेजवळकरांच्या प्रश्नाच्या उत्तराने केला, कालचा शेवट. काल जे म्हणाले की ते नेमकं काय करायचं, तर उदाहरणार्थ तो एक भाग आहे की प्रॅक्टिस कशी करावी. कारण उद्योग करा म्हणजे कसं की तिथं नुसतं बसायचा विषय नाही. नुसतं कुठं म्हणजे मांडी घालून डोळे बंद करून बसायचा विषय नाही, तर सतत उद्योग म्हणजे सतत प्रयत्न करण्याचा विषय आहे तो. तर कसा प्रयत्न करायचा, तर तो जागृतीसाठी प्रयत्न करायचा. सतीमतो प्रयत्न करा, कशासाठी, जागृतीसाठी. त्याच्यातून काय होतं, आपलं चित्त शुद्ध होतं, म्हणजे कर्म शुद्ध होतं, कर्म शुद्ध होतं. कारण चित्त शुद्ध झालं तर आपली वाणी आणि आचरण शुद्ध होतं, म्हणजे शिलाचरण सुरू होतं. चित्त बदललं पाहिजे आधी, आणि ते सतीनं बदलतं. चित्तामध्ये रूपांतर झालं की मग वाणी आणि कर्म बदलतं. म्हणजे जागृत झाल्यानंतरच शिलाचरणाला सुरुवात होते. कारण जागृतीमध्येच समज येते, जागृतीमध्ये समज येते. आणि मग तोच मुद्दा पुढे आलेला आहे की समजून उमजून काम करणाऱ्या, मोघम नाही, मोघम काम नाही, दिशाहीन काम नाही, भानावर राहून समजून उमजून काम करणाऱ्या माणसाला. आणि असा माणूस आपोआप संयमी होतो. संयमी होतो म्हणजे त्याचं जे काही विस्कळीत चित्त आहे, किंवा विस्कळीत मन आहे, विस्कळीत वाणी आहे, विस्कळीत कर्म आहे, त्या शारीरिक कर्म, ते सगळं संयमित होतं. कारण तो धम्माच्या संपर्कात येतो, मनोधम्मांच्या संपर्कात येतो. काया वाचा मन, काया वेदना चित्त आणि मन याच्या संपर्कात येतो, म्हणजे तो धम्म जीवनात उतरतो, असं त्याचा हे म्हटलेलं आहे. धम्म जीविनो, धम्मामध्ये तो जिवंत आहे, म्हणजे प्रमादात आहे, अप्रमादात आहे, जागृत आहे तो. जिवंत धम्म त्याला जाणवतात, म्हणजे जिवंत विचार प्रक्रिया त्याला जाणवतात. अशा माणसाचं यश वाढत राहतं. म्हणून उत्थान होतो. तर फार इंटरेस्टिंग गाथा आहे. आणि काल शेजवळकर सरांनी जो काही प्रश्न विचारला, की नेमकं करायचं कसं, तर आपल्याला जी गोष्ट लक्षात आलेली आहे त्याच्यानुसार आपण त्याचं उत्तर पाहिलेलं आहे. ते म्हणजे सतीपठ्ठाण हे त्याचं उत्तर दिसतंय, म्हणजे मला तरी. आणि सतीपठ्ठाण हे आनापानसतीला जोडूनच आहे लगेच. आनापानसती सुत्त, मी एक काम करणार आहे. मी आनापानसती सुत्ताचं एक जे छोटंसं ट्रान्सलेशन मी केलेलं आहे, ते काही लोकांकडे नसेल, विशेषतः मनमाडच्या लोकांकडे. भंतेजींकडे असेल, परंतु इतरांकडे ते नसावं असं मला वाटतं. तर ती छोटी पुस्तकं मी केव्हा तरी पाठवून देईल तुमच्याकडे. आणि सर त्याच्यामध्ये पीडीएफ टाकली तरी चालेल, मी झेरॉक्स मारून घेईल. बरं बरं बरं, मी ते हो. पी डी एफ टाकून देतो. तर त्याच्यामध्ये अ, म- जे मूळ सूत्र आहे 118 नंबरचं मध्यम निकाय म्हटलं, त्याचं मी थोडंसं एडिटिंग केलेलं आहे, म्हणजे त्याला प्रॅक्टिकल बनवलेलं आहे. त्याला त्याला थोडंसं जेवढं आवश्यक आहे प्रॅक्टिकलला तेवढं ठेवलं आहे, बाकीचं ते नाही ठेवलं त्याच्यामध्ये.
आणि त्याच्यामुळे ते छोटंसं पुस्तक झालेलं आहे आणि उपयुक्त आहे असं बऱ्याच लोकांचं मत आहे आणि मला पण ते चांगलं वाटलं नंतर. तर ते मी पाठवेल. त्याच्यामध्ये हा प्रॅक्टिकल पार्ट आलेला आहे. तर ॲक्च्युली काय करायचं? उद्योग करायचा, जागृतीसाठी उद्योग करायचा, मग आपल्याकडून शुचिकर्म म्हणजे शुद्ध कर्म होईल. ॲक्च्युअल कसं ती क्रिया आहे, कसं ते काय घडतंय नेमकं त्याच्यामध्ये, याचा थोडंसं आपण आज थोडासा विचार करूया. आज जेवढं मला आज सांगता येईल आत्ता तेवढं मी जेवढं सांगता येईल याचा अर्थ असा आहे की मी जिथपर्यंत प्रयत्न करतो तेवढंच मी सांगू शकणार. माझे प्रयत्न पूर्ण झालेत असं त्याचा अर्थ नाही. जेवढं मला लक्षात आलेलं आहे तेवढंच मी सांगणार आहे. आणि त्याची सुरुवात अत्यंत सोपी आहे. माझ्या दृष्टीने अत्यंत सोपी आहे. अवघड त्याच्यात काहीच नाही, कारण ते कोणालाही समजू शकतं. कोणालाही समजू शकतं. त्याला काय असं फार मोठा अभ्यास पाहिजे, म्हणजे गाथांचा अभ्यास पाहिजे किंवा हे काही सुत्तांचा अभ्यास पाहिजे, फार नाही पाहिजे. समज पाहिजे, मात्र समज. समज आवश्यक आहे. आणि हे सोपं आहे म्हणूनच तर बुद्धांनी अनेक लोकांना ते सांगतात, लोकांना कळालेलं आहे, बऱ्याच लोकांना कळालं. म्हणून पहिल्या 60 दिवसात, पहिल्या 4 महिन्यात 60 लोक अर्हत झाले. हे याचा अर्थ ते सरळ होतं अगदी. तर ते सरळच आहे, माझं मत आहे ते सरळच आहे. कसं सरळ आहे की आपण आधी श्वासाच्या आधारे उतरतो कायेमध्ये. कारण कायेमध्ये उतरणं हा पहिलं काम आहे. आपलं हे जीवन, ही जिवंत काया, आपण जिवंत आहोत. आणि ह्या जिवंत कायेमध्येच आपले प्रश्न आहेत. जीवनामधले जे आपले प्रश्न आहेत, आणि विशेषतः जे यातनांचे प्रश्न आहेत, डिस्टर्बन्सचे प्रश्न आहेत, तणाव आहे, टेन्शन आहे, त्याला प्रेशर, डिप्रेशन म्हणतो आपण, एकटेपणा आहे, भय आहे, असुरक्षितता आहे, हे जे विचलन आहे चित्ताचं, मनाचं आणि एकूण जीवनाचं जे विचलन आहे, डिस्टर्बन्स जो आहे, तो आपला प्रॉब्लेम आहे. प्रत्येक प्राणीमात्राचा तो प्रॉब्लेम आहे. प्रत्येक माणसाचा तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यात कोणी स्त्री पुरुष, कमी शिकलेला आणि जास्त शिकलेला, ह्या वर्गातला आणि त्या वर्गातला, भारतातला आणि बाहेरचा, असा काही प्रश्न नाही. सगळी माणसं, सगळे प्राणी मात्र हे भयग्रस्त आणि असुरक्षितच असतात. सतत भयाखाली वावरत असतात. परंतु ते भय हे माणसाच्या, आता प्राणी मात्र त्याला काही करू शकत नाहीत, परंतु माणसाच्या अज्ञानाचा परिणाम आहे, अविद्येचा परिणाम आहे, अजागरूकतेचा परिणाम आहे, भानावर नसल्याचा परिणाम आहे, सती नसल्याचा परिणाम आहे. हे बुद्धांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. सतीमध्ये या, भानावर या, जागृत व्हा, प्रश्न दिसतो, प्रश्न कळतो, प्रश्न समजतो, उत्तर तिथल्या तिथे सापडतं. इतकं सरळ आहे ते. परंतु त्याच्यात उतरणं सोपं नाही, म्हणून ते अवघड वाटतं. श्वासाच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो आधी. म्हणजे दुसऱ्या भाषेत, स- आनापान सती ही कायानुसतीसाठी असते. कायेचं भान यावं म्हणून श्वासाचा आधार आहे, कारण दुसरा कोणता जवळचा मार्ग नाही. आणि तोही श्वास कसा पाहायला पाहिजे ह्या बाबतीत थोडंसं माझं अं, वेगळं मत आहे, ते मी सांगितलेलं आहे. की श्वास हा जर कायेत उतरण्यासाठी आहे, तर मग कायेतलाच श्वास पाहायला पाहिजे, बाहेरचा नाही. कायेच्या बाहेर पाहिला तर मग बाहेरच आपण जातो, आणि ते एकदा बाहेर स्थिर झालो की मग बाहेरच्या बाहेरच चित्त भटकतं ते. जरी त्याला आपण म्हटलो इथं पहा तिथं पहा, नाही होत, नाही जात ते, कारण त्याला तुम्ही जास्त वेळ बाहेरच ठेवलंय.
किंवा दुसऱ्या कामाला लावलंय, काही गणना करायला लावलंय त्याला. आता हे गणना, फसना, अनुबंधन हे, जसं मी म्हटलो, विशुद्धी मग्गातलं जे बुद्धघोषाने सांगितलं त्याच्यामुळे सगळे हे सगळे ते त्याचेच कॉपी करतात सगळीकडे, असं दिसतंय कोणा. आणि हे मीच म्हणत नाही, काही श्रीलंकेतले विद्वान भिक्षू पण म्हणतात. इतरत्र पण असतील. तर बाहेरचा श्वास नाही, आतला श्वास. मग आतला श्वास म्हणजे काय, की ही काया आतूनच आतमध्ये श्वास घेते आहे. आणि विशेषतः तो स्पष्टपणे जाणवतो ते पोटातल्या हालचालीमुळे आधी. म्हणून आपलं जे पोट आहे, अगदी नाभीच्या खाली, कमरेपर्यंत, नाभीच्या खाली खालीपर्यंत जो काही एक असा अं, भात्यासारखं जे आकुंचन प्रसारण चालू आहे, आणि नैसर्गिकपणे ही हे धड, आणि विशेषतः ते जाणवतं ते खाली, कारण पोट हे जास्त फ्लेक्झिबल असतं, म्हणजे असं लवचिक आहे. जसं लहान बाळ जसं श्वासोश्वास करताना आपल्याला ते दिसतं, त्याचं पोट अगदी सहज वर खाली होतं. कारण त्याच्यावर प्रेशर नाही, त्या पोटावर प्रेशर नाही, म्हणून ते सहज, ते लवचिकता असते त्याच्यामध्ये. आपलं पोट हे कडक झालेलं असतं आपल्या नंतरच्या, आपल्या टेन्शनमुळं, प्रेशरमुळं, खाण्यापिण्यामुळं, बऱ्याच गोष्टींमुळं. त्यामुळे ती लवचिकता तेवढी आपल्याला जाणवत नाही, पण तरी पण जाणवते. छातीमधली लवचिकता का जाणवत नाही आपल्याला पटकन? बरगड्यांमुळे. कारण ती हाडं आहेत, तरी पण ती जाणवते. पण तेवढी स्पष्ट जाणवते जेवढी आपल्याला पोटामध्ये जाणवते. म्हणजे आता माझे अनुभव सांगतो आम्ही, म्हणजे प्रत्येकाने हे मान्य करायलाच पाहिजे असं नाही. कारण मुख्य बाब काय आहे? पोटामध्ये उतरणं, म्हणजे शरीरामध्ये उतरणं. त्याच्यामुळे सोपं कसं होईल ते पाहतो मी. म्हणजे 2000 साली मला जेव्हा ते जाणवलं की ही काया, हे शरीर पोटामध्ये नैसर्गिकपणे आन करते, नैसर्गिकपणे अपान करते. नैसर्गिकपणे म्हणजे आपल्याला ते करायची गरज नाही, ते नैसर्गिकपणे चालू आहे, जन्मापासूनच चालू आहे. श्वास घेण्याची सोडण्याची आपल्याला आवश्यकता नाही, ती शरीराची गरज आहे, ती जीवनाची गरज आहे. म्हणून त्याला नैसर्गिक म्हणतो मी. तर नैसर्गिकपणेची ही काया जे आन करते ते स्पष्टपणे जाणवतं पोटामध्ये, अपान करते ते थोडं स्पष्टपणे जाणवतं पोटामध्ये. म्हणून तिथून सुरुवात करायची मी करतो. आणि त्याच्यामुळे मला ते असं सोपं वाटतं उतरायला. आणि एकदा त्याच्यात आपण कनेक्ट झालो आतमध्ये, तर मग आपोआपच त्याच्या जवळपासचे जे भाग असतात, छाती असेल, पोट असेल, छाती असेल, पाठ असेल, अगदी खांद्यापर्यंत, म्हणजे खाली कमरेपासून ते खांद्यापर्यंत हा जो भाग आहे तो असा आकुंचन प्रसरण पावतो. असा आहे आणि असा पण आहे, खालीवर पण आहे आणि असा पण आहे. तर ही जी पोकळी आहे, ह्या पोकळीमध्ये एक काम चाललेलं आहे, ते म्हणजे आनापानचं एक काम. आणि बुद्धांनी त्या आनापान सतीपासून ज्या अर्थी सुरुवात करायला सांगितली, त्याचं कारण तसं उतरणं सोपं आहे. आणि आत्ता या क्षणी ते बघायचे, बघतच असाल तुम्ही. तर ते नैसर्गिक आनापान, किंवा त्याला मी आणखीन काया आनापान पण म्हणतो. आणि नैसर्गिकला मी म्हणतो ते अनात्म आहे. अनात्म म्हणजे नॉट सेल्फ, म्हणजे मी नाही, म्हणजे आपण नाही, आपण नाही करत ते. इट हॅपन्स नॅचरल, नैसर्गिकपणे ते घडतंय ते आपण करत नाही, घडतंय. जे घडत असतं ते आपण नाही करत, जे घडत असतं ते नैसर्गिकरित्याच घडतं. तर नैसर्गिकरित्या आन आणि अपान चालू आहे. तर त्याला मी अनात्म काया आन
अनात्म काया अपान असं एक स्पष्ट होण्यासाठी ते मी करतो. आता तिथं म्हटलं ना, समजून उमजून करणे. समजून उमजून करणे म्हणजे समजून घ्यायचं नाही काय चाललंय नेमकं. समजून उमजून सती जागृतीचा अभ्यास करायचा म्हणजे समजून घ्यायला जास्त वेळ द्यावा लागतो. कारण मन गोंधळात असतं, चित्त गोंधळात असतं. मग त्याला समजत नाही. मग त्याला समजत नाही म्हणून मग आपण काय करतो, कशाची तरी कॉपी पेस्ट करतो. म्हणजे काहीतरी आपण जसं सांगितलं तसं करायचा प्रयत्न करतो. नाही, आपल्याला कसं समजतं तसं आपण केलं पाहिजे. आपल्या अंडरस्टँडिंग नुसार चाललं पाहिजे. अत्तदीप भव. स्वतःच्या स्वतःची समज कशी आहे, स्वतः स्वतःला कसा बोध होतो, स्वतःला कसा बोध होतो त्यानुसार आपण काम केलं पाहिजे. दुसऱ्याच्या याच्याप्रमाणे नाही, दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. म्हणून आता मी पण इथं सारखं सांगतो की मी सांगतो तसंच करायला पाहिजे असं नाही. तुम्हाला कसं ते जाणवतं त्याप्रमाणे करायचं. पण मुख्य काम एकच करावं लागतं की ह्या कायेमध्ये, जीवनामध्ये उतरावं लागतं. कारण ह्याच्यातच धम्म आहेत, म्हणजे याच्यातच सगळं काय याच्यातच आहे. कायेमध्ये धम्मं कायेन पश्यती. कायेमध्ये उतरूनच धम्म पाहतो असं ते म्हटलं. म्हणून कायेत उतरायला आपल्याला प्रयत्न करावे लागतात आधी. श्वास त्याचा सुरुवातीचा आधार आहे, सुरुवातीचा फक्त. तर काया आन, काया अपान आतून पाहायचे. अनात्म काया आन, अनात्म काया अपान. आता हे ज्या क्षणी जे घडतं तेच पाहायचंय. म्हणजे काया आन म्हणजे मुद्दाम शरीराने श्वास घ्यायचा आणि मुद्दाम सोडायचा असा त्याचा अर्थ नाही. म्हणून अनात्म किंवा नैसर्गिकता विसरायची नाही. कारण ते काम चालूच आहे, ते काय आपण नाही करत. मुद्दाम करायची गोष्टच नाही. जिथं मुद्दाम आपण करतो तिथे इच्छाशक्ती लावतो. म्हणजे मी असं करेल, मी तसं करेल, म्हणजे ते अनात्म राहत नाही तिथे. नैसर्गिक म्हणजे जे नैसर्गिकपणे चालू आहे ते. तिथं काही प्रयत्न करायची गरज नाही. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा. नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान. आता हा जो अ, श्वासाचा हा जो एक ऍक्टिव्हिटी किंवा जी काय कार्यक्रम चाललेला आहे, आता जी क्रिया चाललेली आहे, ही जी निरंतर चाललेली आहे, सतत चाललेली आहे. म्हणजे आपली सती सातत्यानं त्याच्याशी कनेक्टेड ठेवण्यासाठी आपल्याला संधी असते. म्हणून आनापानसतीला जास्त महत्त्व दिलंय सुरुवातीला. सुरुवातीला नाही, नंतर पण ते राहतं, पण त्याचे मुद्दाम आनापानसती हा विषय ठेवण्याची नंतर गरज नाही राहत एकदा उतरल्यावर. आनापानसतीचं काम कायेत उतरण्यापुरतंच आहे असं मला वाटतं, जिवंत कायेमध्ये. आणि आत्ता या क्षणी जे काही चाललंय तो सतीचा विषय श्वासाच्या पातळीवर. आता मला ते शक्य नाही तसंच करणं, कारण मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे मी आन आणि अपान फक्त पाहू शकत नाही. कारण बोलतो म्हटल्यानंतर माझ्या सतीसाठी माझं बोलणं हा सतीचा विषय बनतो. त्याचबरोबर अनापान हा पण राहतो थोडा. जेव्हा मी थांबतो, बोलणं मी जेव्हा थांबतो, तेव्हा आपोआप मी आन आणि अपानच्या संपर्कात येतो. काया आन आणि काया अपानच्या संपर्कात येतो. जेव्हा मी बोलायला सुरुवात करतो, त्यातले ध्वनी, त्यातला त्यातला त्यातली कंपन, ती कंपन जी मला छातीमध्ये जाणवतात किंवा पोटामध्ये जाणवतात, स्वरयंत्रामध्ये जाणवतात किंवा वरती जाणवतात, कानामध्ये जाणवतात, तर तो माझ्यासाठी
या क्षणी सतीचा विषय आहे. सती हे वर्तमानातलंच काम आहे, हे पण लक्षात घेऊ. जागृती कधीची? आत्ताची, या क्षणाची जागृती, मागची पुढची नाही, आत्ताची. जे काय असेल ते पुढे हे काम वाढत वाढत जातं, ते आपण नंतर पाहणार आहोत. सध्या आपण आनापानच्या पातळीवरची जागृती, आनापान सती, आनापानचं भान. आत्ता या क्षणी ही काया असं असं आन करते, असं असं अपान करते. कोणाचा फोन वाजतो? असं असं ही काया आन करते, अशी अशी अपान करते, अशी श्वास घेते, अशी अशी श्वास सोडते. ती जसं या क्षणी जसं चाललंय तसं पाहणं, त्याचं भान ठेवणं, सती ठेवणं, म्हणजे अनापान सती. हे थोडं पुढचा टप्पा म्हणजे काया आन, काया अपान सती, काया आन सती, काया अपान सती. वर्तमानातली जसं आत्ता जाणवतं तसं. हे जाणवणं म्हणजे वेदना आहेत, लक्षात घ्या. जाणवणं, जाणीवा म्हणजे वेदना आहे. फील होत आहे ना, जाणवत आहे ते. आता आता आपण श्वासाचा विचार करतोय म्हणून श्वासाच्याच जाणीवांचा आपण विचार करतो. पण फक्त श्वासच जाणवत नाही, काया पण जाणवते. कायेतला काही भाग जाणवतो. समजा पोट जाणवत असेल, नंतर आणखीन आपल्याला छाती जाणवत असेल, छातीमधलं जे काही, छाती आणि पोटातली हालचाल, आन अपान, ते जाणवत असेल. छोटा श्वास असेल तर छोटा श्वास जाणवत असेल. जाणव छोटा श्वास म्हणजे ऱ्हस्व त्याला म्हटलेला आहे. छोटा श्वास असेल, छोटा आन असेल तर छोटा आन आहे, याचं भान, याची सती. मोठा श्वास असेल, दीर्घ आन असेल तर दीर्घ आन आहे. छोटा अपान असेल, ह्रस्व अपान असेल तर ह्रस्व अपान आहे. किंवा दीर्घ अपान असेल तर दीर्घ अपान आहे. जसं असेल तसं, असंच असंच असेल असं नाही, जसं असेल तसं. पण ते समजून घेण्यासाठी आपण त्याला वेगळं केलं, बुद्धांनी तसं सांगितलेलं त्या सूत्रामध्ये, ह्रस्व आणि दीर्घ. तर जसा असेल तसा श्वास पाहता पाहता आपण जितकं जास्त, जास्तीत जास्त उद्योग म्हणजे हे करतो, उत्थान होतो म्हटलंय ना, प्रयत्न करा. जितके जास्तीत जास्त आपण प्रयत्न करतो, उद्योग करतो, साधना करतो, तसं आपण पठाण करतो. सती पठाण, पठाण म्हणजे पुढे जाणं. पुढे जातो आपण, आतमध्ये पुढे जातो. आणि प्रत्येकाचं पठाण वेगळं असू शकतं. प्रत्येकाची सती पण वेगळी असू शकते, त्याचं स्वरूप, त्याचं पठाण पण वेगळं असू शकतं. त्यामुळे सगळे एक वेळा एकाच पद्धतीनं पुढे जातील असं नाही. प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं पुढे जाईल. उदाहरणार्थ आता हे आपलं सेशन चालू आहे. आता ह्याच्यात किती लोकांचं मन या ठिकाणी या विषयात लागलेलं आहे, त्यांना ती प्रॅक्टिस आपला डेव्हलप करता येऊ शकते, पुढे नेता येऊ शकते. पण मन विस्कळीत आहे, चित्त विस्कळीत आहेत. कधी कधी आता काही लोक तुलनेमध्ये अडकले असतील. अरे नाही, मी तर वेगळ्या पद्धतीनं करत आलोय किंवा करत आले, आणि मग ते वेगळं आहे का, हे विचार करण्यातच ते चाललंय, त्यांचा वेळ चाललाय तिकडं. मन ते उद्योग करतंय, त्याच्यात व्यस्त आहे. म्हणून मग काया आन, काया अपानमध्ये ते नाही. तर मग त्या पद्धतीनेच अनुभव येणार.
तर आता थोडं आपण या वेळेला बाकीचं काहीच न करता आपल्या शरीरात, आपलं शरीर आतमध्ये कसं आनापान करतं हेच बघायचं, एवढंच बघायचं. कारण आपला प्रश्न सोडवायचा आपल्याला. आपण आधी काय शिकलो आणि हे काय चाललंय, मग ते त्याची तुलना करण्यातून थोडंसं आपण संयम ठेवायचा आणि आतमध्ये उतरायचं. कारण आपल्याला आपल्यात उतरायचं आहे. आपल्याला आपला स्वतःचा बोध करून घ्यायचा आहे. स्वतःचं ज्ञान, स्वतःच्या कायेचं ज्ञान, जाणीवा वेदनांचं ज्ञान पुढे आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणून आत्ता इथंच. तर असा प्रयत्न जर चालू असेल तर आपण बरोबर ते करू. ते सापडेल आपल्याला. तर जाणवतं म्हणजे जाणीवा वेदना. म्हणजे काया आणि वेदना ह्या एकत्रच आहेत खरं म्हणजे. जाणीवा ह्या श्वासापासूनच जाणवतात. म्हणजे आता समजा एखाद्याला जड श्वास जाणवत असेल, तर तो जड आहे श्वास. तर जाणवतो म्हणून त्याला आपण म्हणतो जड श्वास आहे. ह्रस्व छोटा श्वास आहे तर जाणवतो म्हणून तो छोटा श्वास आहे. मोठा दीर्घ श्वास जाणवतो म्हणून दीर्घ श्वास आहे. किंवा आपलं लक्षच नाही त्याच्यामध्ये हे जाणवतं म्हणून आपण म्हणतो आपलं लक्ष नाही त्याच्यामध्ये. जाणीवांचाच अभ्यास आहे हा सगळा. काय जाणवतं, काय फील होतं या क्षणामध्ये, वर्तमानामध्ये, हाच सती जागृतीचा विषय आहे. अपमादाचा विषय आहे. भानावर येण्याचा विषय आहे. तर जे दिसल, जे जे आहे आणि जे दिसल जाणवल तसं पाहायचंय. तर हा पहिला टप्पा आहे. हा टप्पा आपला जितका चांगला होतो, म्हणजे आपण श्वासाच्या आधारे कायेमध्ये जितकं जास्त उतरतो आणि त्याचा विस्तार होतो. आता पठार म्हणजे विस्तार पण आहे. पठार म्हणजे पुढं जाणं पण आहे. जेवढं आपण आतमध्ये उतरतो, इतर गोष्टी आपल्याला जाणवायला सुरुवात होते आपापच. कारण ह्या पोकळीमध्ये फक्त श्वास नाही, या पोकळीमध्ये फक्त पोट नाही, फक्त छातीचा भाग नाही, फक्त पाठ नाही. त्याच्या पोकळीमध्ये अनेक क्रिया चाललेल्या आहेत. तर त्या मुख्य क्रिया आपल्याला जाणवू शकतात. हार्ट बिटिंग असेल म्हणजे हम्म, हृदयाची जे पंपिंग आहे, जे हृदयाचं जे आकुंचन प्रसरण आहे, धगधग आहे, किंवा रक्ताभिसरण आहे, सगळ्या शरीरभर पसरलेलं. तर ते फक्त रक्ताभिसरण नाही, त्याच्यामध्ये बाकीचा पण भाग आहे, ते आपण नंतर पाहूया. पण उदाहरणार्थ छातीतली म्हणजे हृदयातली धडधड, जसा आन अपान पण चालू आहे, धगधग पण चालू आहे. जर जाणवत असेल तर ठीक आहे, नसेल जाणवत तर फक्त श्वास पहा. आणि आणखीन काही जाणवेल, पचनक्रिया चालू आहे, आणखीन काय काय, ते सगळंच बघायची गरज नाही. जे जाणवल तेवढंच बघायचं. जिथं आपलं जिथं आपली सती पोहोचते, जागृती पोहोचते, जिथपर्यंत आपल्या जाणीवा जाणवतात, तेवढंच पाहायचं. हळूहळू त्याच्यात विस्तार होत जातो. याचा पहिला लाभ असा होतो, एक तर आपलं चित्त मन शांत होत जातं आणि आतल्या जाणीवा अधिकाधिक आपल्याला स्पष्ट जाणवतात. आतल्या वेदना, आणि त्याच्यामध्ये मुख्यतः जाणवतात आपली सुख आणि दुःख. कारण काहीतरी टेन्शन जाणवणार, काहीतरी प्रेशर जाणवणार.
बरं, बाकीच्या ज्या आपल्या अ, भावना आहेत त्यांची ओढाताण पण जाणवणार. म्हणजे लगेच त्याला त्या वेदनांना धरून चित्त पण जाणवणार. तर चित्त म्हणजे काय, हे सगळं चालू असताना चित्तामध्ये नाही हे असं करून पाहू का, तसं करून पाहू का, हे करतो ते बरोबर आहे का, नाही आधी काय केलं तिकडे, आणि नाही हे जरा अवघडच आहे, नाही हे जमणार, काही काही पण येऊ शकतं मनामध्ये. तर ती चित्ताची ओढाताण, हे चित्त आहे. आणि याच्याविषयी विचार पण चालू आहेत म्हणून शब्द आहेत त्याला जोडलेले. म्हणजे ही जे पाहिजे नकोची जी ओढाताण आहे, हे असं पाहिजे न तसं नको, असं असतं तर बरं झालं असतं, तसं असतं तर बरं झालं असतं. तर ज्याचं जसं चित्त आहे तसं ते जाणवेल. चित्त म्हणजे इमोशन, भावना, पाहिजे नकोची ओढाताण, लोभ आणि द्वेष. लोभ आणि द्वेष हा म्हणजे अतिरिक्त पाहिजे नकोचा विषय आहे तो. परंतु जे काही पाहिजे नको हे जे चाललेलं आहे ते आपल्याला अनापानमध्ये राहू देत नाही. त्याने चित्त त्या पाहिजे नको मुळं ते शुची कम्मस्स म्हणजे ते शुद्ध नाही राहत. ते 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 काय म्हणतात, अशुद्ध झालेलं आहे ते, पोल्यूट झालं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्याला, अं, मलिन झालेलं आहे. हा, म मलिन मलिन चित्त जे असते लोभ आणि द्वेषामुळे ते मलिन असतं, आणि मलिन चित्त जे असतं ते हेलकावे खातं. तर सतीमुळे त्याच्यामध्ये शुची कम्मस्त म्हणजे त्याच्यामध्ये शुद्ध, ते शुद्ध व्हायला सुरुवात होते. याला चित्तशुद्धी म्हटलेला आहे. तर सती चित्तशुद्धी करते, जागृती चित्तशुद्धी करते. आणि हे जे आपण शब्दांनी व्यक्त करतो हे विचारांचं काम चालू आहे. पण आता तिथपर्यंत आपण लगेच जाऊ शकत नाही. सध्या आपण कायेमध्ये, अनापानमध्ये, अनापान, मग काया, कायातल्या जाणीवा, जाणीवा नंतर चित्त, विचार, असं ते आपोआप ते सतीचं पठ्ठाण होतं. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती. असं ते एकदा ते ते जमायला लागलं का मग सगळा विस्कळीतपणा पण कमी कमी होतो. चित्त शांत होतं, विचार प्रक्रिया शांत होते. शांत होते ती, बंद नाही होत. शांत का होते तर समजून उमजून पुढं निसम्म कारिणो, समजून उमजून ते ती जागृती आपल्याला पुढं नेते, समज येते. याला दृष्टी, सम्यक दृष्टी ज्याला म्हटलं ना, ही सम्यक दृष्टी जागृतीमुळे येते, सतीमुळे येते. आणि हे सगळं विस्कळीत आहे हे पण, याचं पण भान येतं, याची पण सती येते. सगळंच व्यवस्थित नाही ना, सगळंच व्यवस्थित नाही चाललं, त्याच्यात विस्कळीतपणा पण आहे. पण विस्कळीतपणा आहे हे जाणवणं पण महत्वाचं असतं. महत्वाचंच आहे ते, कारण अं, आजाराचं निदान म्हणजे आजार आहे हे जाणवण्यापासूनच आपल्याला त्याचं निदान झालं की मग आजारातून मोकळं होण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. तसं आतमध्ये काय गडबड आहे हे जाणवण्यातूनच आपल्याला अं, काय म्हणणार आपण त्याला, नीटनेटकेपणा येतो, त्याच्यामध्ये समजून उमजून त्याच्यावर काम करायला जमतं आपल्याला. हे ह्या सतीमुळं, जागृतीमुळे. आणि ती गाथा पुढं सांगते, आता गाथेला धरून आपण पुढे जाऊया. त्याच्यामुळे आपापच एक प्रकारचा संयम येतो. आपल्या वाणीत संयम येतो, आपल्या कायेमध्ये संयम येतो, म्हणजे कृतीमध्ये संयम येतो. आपला संयम, आपलं आपलं आनापान पण संयमित चालतं मग. आणि इतर क्रिया म्हणजे आपलं हृदय पण संयमित होत आहे. म्हणून आता जे लोक व्यवस्थित प्रॅक्टिस करतात त्यांचा बीपी अमकं दमकं ते आपापच जागेवर येत होतो.
कारण समजून उमजून चाललेलं आहे सगळं. ती सती जागृती आपोआपच ते कमी करते. म्हणून संयम येतो. आणि मग आपण हळूहळू मनोधम्मांकडे जातो. म्हणजे धम्म जीवन जगतो म्हणजे, धम्म म्हणजे ह्या कायेमध्ये, जिवंत कायेमध्ये जे जे काय घडतंय ते, त्यातला कार्यकारण भाव कळणं. म्हणजे सुख असेल तर काय, दुःख असेल तर काय, दुःखाचं कारण काय, दुःखाचं निवारण कसं होतं, त्याचा मार्ग काय, त्याची पद्धत काय. आता ही पद्धतच आहे आपली, ही दुःखमुक्तीची पद्धत आहे, सती पठण. आणि ती दुःखमुक्ती कशी मिळते ती पुढे त्या त्या सूत्रामध्ये सप्तबुद्ध्यांगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तो आपण अभ्यास नंतर करणार आहोत. तर असं करता करता आपण संयमित होतो, धम्मा मनोधम्मांपर्यंत जातो, आणि आपलं चित्त मन शांत होतं, अप्रमत्त होतं, स्थिर होतं. आणि यश वाढतं म्हणजे काय, तर आपण दुःखमुक्तीच्या दिशेनं, आपण निब्बाणाच्या दिशेनं आपण वाटचाल करतो. असं ही गाथा आपल्याला इथं सांगते सर्वसाधारणपणे. सगळ्या गोष्टी आपण इथे घेऊ शकत नाही, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळीवर आहे. आपण आता इथं 15 लोक आहोत, तर 15 लोक 15 मनोअवस्थेत आहेत. आणि ज्याची त्याची मनोअवस्था ज्याला त्यालाच समजणार आहे, ती ज्याने त्यानेच पाहायची आहे. स्वतंत्र काम आहे. प्रॅक्टिस, साधना ही स्वतंत्र गोष्ट आहे. मी या ठिकाणी थांबतो, आणि काही वेळ मी आपल्या सगळ्यांसाठी देतो.